मला नाही झालं दमायला वगैरे काही. नाही माझी झाली, पण तुझी होईल. जेव्हा त्या छोट्याशा परीला एकट्याने सांभाळायची वेळ तुझ्यावर येईल ना, तेव्हा तुझी दमछाक होईल. तिच्याबरोबर मस्ती करताना, खेळताना, दंगा करताना होईल तुझी दमछाक. कधीच नाही. कसं काय? आपल्या लेकराला सांभाळणं म्हणजे एक वेगळंच सुख आहे. आणि परी आहे ना, तिच्याशी खेळून गप्पा मारून मी असा रिचार्ज होतो. आता फक्त एकच इच्छा आहे यार, नेहाची ट्रिप सक्सेसफुल व्हावी. तिला तो रिक्वायर्ड ब्रेक मिळावा बस. And the best husband award goes to यशवर्धन चौधरी. खूप लाऊड आहेस तू. एनिवेज माझं एक काम करायचं महत्वाचं तुला सांगा. हे सगळं तेव्हाच शक्य आहे जेव्हा शेफाली वेळेत तिकडे पोहोच. राईट, बरोबर आहे. तुझी जबाबदारी टू मेक शुअर की ती तिकडे वेळेत पोहोचेल. हा येईल ना, ती तिला सांगितलंय. नाही, तू तिच्या घरी जा, तिला पिक कर आणि एअरपोर्टला घेऊन. घरी नको, घरी नको, घरी नको. तू तिच्या घरी जा, तिला पिक कर आणि एअरपोर्टला घेऊन जा. घरी जायची गरज नाही, मी तिला कॉल करतो, वेळेत पोहोचायला सांगतो. तू तिच्या घरी जा, तिला पिक कर आणि एअरपोर्टला घेऊन जा. बरं तुझं नाही माझं नाही, आपण तिला कॅब करून देऊ, ती येईल वेळेत. तिच्या घरी जा, तिला पिक कर आणि एअरपोर्टला घेऊन जा. समीर, दिस इज अन ऑर्डर. बॉस म्हणून ऑर्डर देतो ना मला. निर्दयी असतो, निर्दयी. काही हृदय वगैरे नाहीये तुझ्या मनामध्ये, हृदय बिदय. हृदय बिदय तिकडे तुझ्या हृदयात उकळ्या फुटतात हे काय मला कळत नाही. जायचं तर आहे तुला. उगाच आपलं निर्दयी असतो, निर्दयी बॉस म्हणून हृदय बिदय. चल जा. ठीक आहे, बॉस म्हणून ऑर्डर देतो ना म्हणून मान्य करतो, नाही तर गेलो नसतो. ओके, थँक्यू सर, थँक्यू सो मच. तिच्या घरी जा, तिला पिक कर आणि एअरपोर्टला घेऊन जा. फाईन, गो. चाललोय. तुम्हाला काय हवं काय नको ते सगळं मी पाहणार आहे, त्याच्यामुळे आता निश्चिंत राहा. हो हो, फक्त आता तुम्ही कुठली चालूगिरी केली नाही म्हणजे मिळवलं. अहो मी काय चालूगिरी करणार आहे? अजिबात काही करणार नाही, काळजी करू नका. उलट मी शिस्तीत राहील. पुरे झालं तुमच्या दोघांचं? मला कळतंय तुमचं नाटक. चला द्या टाळी. नाटकाचे संवाद लक्षात आले म्हणजे मुद्दा कळला. सर मी मस्करीच्या मूड मध्ये नाहीये. नाही, मस्करीच्या मूड मध्ये आम्ही नाही आहोत का मावशी? मग शेफाली, मी सिरियसली सांगतोय, नका काळजी करू. मी पुढचे 4-5 दिवस इथे रोज येईन, त्यांची काळजी घेईन, काय हवं काय नको ते सगळं बघेन. तुम्ही लंडनला जाताय ना, बिंदास जा, निश्चिंत राहा, मी आहे इथे. अहो प्लीज रडू नका हो, नाहीतर ते तुमचं ते आयलायनर खराब होईल बरं का. अरे देवा. तू स्वतःची काळजी घेशील असं प्रॉमिस केलंय मला मम्मी. हो ग, मी स्वतःची काळजी घेईन, तू काळजी करू नको. समीर पण आहे ना माझी काळजी घेणारा, आणि विद्या रोज सकाळ संध्याकाळी येणार आहे. तू काळजी नको करू अगं माझी. तू स्वतःची काळजी घे आणि नेहाची पण काळजी घे. तिला परीची खूप आठवण येईल, तेव्हा काळजी घे तिची. हो मावशी, तुमची बॅग भरायची का? तुम्ही जाता का लंडनला? कारण तुम्ही खूप रडताय बाबा दोघी. नको रे, मी इथे खूप छान आहे, मजेत आहे. 4 दिवस एकटीला छान मनासारखं राहू दे, आणि हिला पण 4 दिवस जरा मोकळं फिरू दे. जा बेटा जा, तू काळजी नको करू माझी. सांभाळा स्वतःला. आपण फोनवर बोलू आणि ना व्हिडिओ कॉल करू. तुम्हाला व्हिडिओ मध्ये लंडन दाखव. हा नक्की. छान, माझ्या बाळती गुणाचं. तुला माहितीये का समीर, काय मगाशी नेहा लंडनला गेली ना, तेव्हा परी अजिबात रडली नाही, एक अश्रू नाही अजिबात. एवढी स्ट्रॉंग गर्ल आहे ना, आणि एवढी गुड गर्ल आहे आपली परी. म्हणजे नेहाच्या डोळ्यात पाणी आलं होतं, पण परी अजिबात नाही रडली तिच्या समोर. अरे वा, काय सांगतोयस काय तू यश? अरे मग काय सांगतोय काय? नाही पण तू म्हणतोस ते बरोबर आहे. परी आहे ना, परी आपली आहेच गुड गर्ल,
अरे हो मग तेच सांगतोय. आणि आता आम्ही पॅलेसवर गेल्यावर एवढी धमाल करणार आहोत तिकडे, एवढी मस्ती करणार आहोत. हो हो बरोबर चालेल. मी जर रडले असते तर आई लंडनला कशी गेली असती ना, तू कशी रडणार. हो ग माझा बच्चा. तर म्हणून तर तू गुदागल आहे, गुदागल. गुदागल नाही गुदगल. नाही तू गुदागल. मग तू माझा गुदा बॉय. मी गुदा बॉय. नाती म्हणजे खरंच गंमत असते यार. इथे एकीकडे परी नेहाचा इतका विचार करते आणि दुसरीकडे ह्या मोहिनी मावशी शेफालीचा, आणि मी इकडे या सगळ्यांच्या नात्याचा विचार करतोय. खरंच गंमत आहे. यश यश तू काय झालं, तुम्ही एवढे गोंधळलेले का? अरे हे किती गोंधळलेले असतात तुला माहितीये ना यश. म्हणजे आपल्या डायनिंग टेबलवर 2 भाज्या असतील ना, तर त्यातले कुठली आधी खाऊ ह्या विचाराने पण हे किती गोंधळलेले असतात. आता तुम्ही कोणाबद्दल बोलताय, म्हणजे कोणाला काय माहित नाहीये? अरे माझ्या मैत्रिणी, ते व्हिडिओचं प्रकरण झालं नाही का बंडू काकांचं, त्याबद्दल माफी मागायला फोन केला होता त्यांनी मला आता इतक्या उशिरा. मी त्यांना म्हटलं की नो वे, आता तुमच्या सॉरीची काही गरजच नाही मला. कारण जे झालं ते इतकं, इट वॉज सो बॅड की त्याच्याबद्दल तुम्हाला माफी मिळणारच नाही. इट इज अनएक्सेप्टेबल. अरे आपलं कल्चर काय आहे, त्यांचं कल्चर काय. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की ह्या पुढे मला फोन करायचा नाही, आणि या घरात पाऊल ठेवलं तर हकलून देईन. त्यांना सिमीचा राग माहित नाहीये हे मी यांना सांगत होते. परी डार्लिंग, आईला सोडून आली. हो तिची आठवण येते. हो. मग आता परी डार्लिंग या पॅलेस मध्ये राहणार आहे ना आमच्या बरोबर. यश, आय एम सो प्राऊड ऑफ यू. तू नेहाला कंपल्सरी ऑफ दिलास. तिला खरंच खूप बरं वाटेल. आणि या परी डार्लिंगला इथे राहायला घेऊन आला. सो नाईस ऑफ यू. थँक्यू. ही परी. पाणी आहे ना ते सर? हा बोल यश. अरे समीर ऐक ना, आज त्या दुबईच्या क्लायंट बरोबर मीटिंग आहे आपली. खूप इम्पॉर्टंट आहे यार. वी हॅव टू क्रॅक दिस डील. होणार होणार होणार, काही काळजी करू नको. ऑल द बेस्ट. होईल होईल, ऑल द बेस्ट. म्हणजे अरे तू ती मीटिंग अटेंड कर हे सांगायला तुला फोन केलाय मी. ब्रो, वी हॅव टू क्रॅक दिस डील यार. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. यू हॅव टू हँडल दिस. मी? हो. अरे परी उठेल आता कधी, आणि ती उठल्यावर मी तिच्या बरोबर असणं गरजेचं आहे ना, म्हणून तुला सांगतोय. तू आहेस कुठे, घरी की ऑफिसला? अरे नाही ब्रो, मी इकडे ते शेफालीच्या आईला भेटायला आलोय. उसमें का वो पानी निकालो ना नारियल में का. क्या? अरे क्या क्या क्या, पानी निकालो नारियल में का. अरे ब्रो काय झालं माहिती का, मी शेफालीला म्हणलं होतं ना तू इथे नसताना मी तुझ्या आईची काळजी घेईन, त्यांना भेटेन, विचारपूस करीन. मग त्यांना भेटायला मी इकडे आलोय तिच्या आईच्या घरी. अरे यार उसमें का पानी निकालो ना यार नारियल में का. अरे सर, नारियल नहीं चाहिए था तो पहले बोलना चाहिए था ना. अरे कौन बोला आपको नहीं चाहिए, मेरे को चाहिए यार. तो पियो ना. अरे इतना आग्रह करने को मैं तुम्हारा जावा ही है क्या. उसमें का पानी निकालो यार, उसमें ये भरना है कोल्ड कॉफी, पानी निकालो. हॅलो. अरे काय झालं माहिती का, मी इकडे लॅपटॉप पण नाही कॅरी केलाय रे यश. म्हणजे आणि त्यांच्या घरात काही अशी वेगळी खोली नाही ना की मी तिथून मीटिंग किंवा कॉन्फरन्स अटेंड करेन. कळलं का तुला. निकालो ना यार जल्दी पाणी. हा नाही ठीक आहे समीर, आय अंडरस्टँड. तू करून घेते, मी बघतो काय करायचं. हाँ थैंक यू ब्रो, थैंक यू. या बाय बाय. अरे क्या तुम यार. अरे ते इधर लाओ. ये पागल आदमी यार तुम सच में. ये पानी निकालने का इसमें ये यस मैम.
म्हणजे तू पार्टी बदललीस तर. इतकी वर्ष माझ्या मागे मागे करत होतीस, आता त्या परीच्या. कारण तुला माहिती आहे आता तिची आई या घराची मालकीण होणार. ग्रेट. मथिला, मानला तुझ्या गद्दारीला, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची. इतकी वर्ष तू माझ्या मागे मागे करतेस, यापुढे नेहाच्या मागे मागे करणार आहे. म्हणजे तुझ्या नशिबात मागे राहणंच लिहिलंय. अहो असं काय बोलताय बहिणी, मी नेहमीच तुमच्याच बाजूने आहे. रिअली? प्रूफ कर. सिद्ध कर की तू माझ्याशी गद्दारी करत नाहीयेस आणि माझ्याच बाजूनेच. म्हणजे काय करायचं? हे का? हे परीसाठी सांबार बनतंय. ओह वंडरफुल. तिखट घाल. हा? तिखट घाल. हो घाल. हो. अजून. वहिनी Shut up. डवळ. गॅस मोठा कर. बोल मध्ये भर आता. हो आणते. लागला. नेहा, अगं परीला बोलायचं तुझ्याशी. हाय परी. हाय. तुम्ही अजून एअरपोर्टवरच आहात? हो, थोडी शोधाशोध चालू आहे. शोधाशोध कसली? शेफालीची बॅग हरवली, त्यामुळे शोधतायत सगळे. शेफाली मावशी पण ना. एनिवेज तिथल्या ऑथॉरिटीशी बोलून घ्या. तुम्ही असं एअरपोर्ट भर शोधत फिरू नका. हो तेच केलंय, बघू. परी चल नाश्ता करून घ्या आधी. आई तू ब्रेकफास्ट केलास? हो, तू खाऊन घे. एकदम गुड गर्ल आहे परी. वेळेवर खाते, वेळेवर झोपते, अभ्यास करते, तू सांगितलेलं सगळं करते. मस्त झणझणीत घास पोटात गेलाय. ही चिचुंद्री आता नक्की रडणार. आणि एअरपोर्ट वरून नेहा परत येणार. खा ना बाळा. नेहा, ए नेहा. यश वाटतं बॅग सापडली. मी ठेवते फोन, नंतर करते. बाय परी. ए नेहा. आले. काय झालं परी? अगं काय झालं? आईची आठवण येते का? सांबार खूप तिखट आहे. तिखट आहे? व्हॉट? आजोबाई खूप तिखट आहे म्हणून आईशी काही बोलत नव्हतीस का?
असं नको करू बेटा, सांगत जा. पाणी घे, हे घे. एवढं तिखट सांबार कोणी केलं? अगं मी काय विचारतोय? परी बाळा, परी बाळा. नेहा, हाय, बोल. काय कसं वाटतंय लंडन? तुला तिकडे वेदरचा काय त्रास झाला नाही ना? ऑल ओके? नाही म्हणजे मुंबईला खूप गरमी होती म्हणून इथे आल्यावर थोडी थंडी वाजली, पण आता ओके. तू कसा आहेस? फर्स्ट क्लास, ऑल गुड. आणि परी कशी आहे? अरे परी एकदम फर्स्ट क्लास, धमाल करते इकडे. आणि तू दिलेल्या सगळ्या सूचना पाळते ती, बाय द वे. ओके. तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येते यश. आम्हालाही नाही, पण आता हे सांगून तुला अडकवायचं नाहीये. तुझी सुट्टी सुरू, तू एन्जॉय कर. हॅलो यश. काय काय म्हणालीस तू? सॉरी. तुला माहितीये आज ट्रेनिंग सेशन मध्ये फक्त इंट्रोडक्शनच झालं आणि त्यानंतर आम्हाला सगळ्यांना साईट सीन बघायला घेऊन गेले. काय बोलते काय? हो, अरे वा. मला मला सांग, काय 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 बघितलं तिथे तू? मी थेम्स रिव्हर बघितली आणि आता पण मी तिथेच आहे. इतकं छान वाटतंय ना यश, तुला तर इतकं आवडेल ना. नाही म्हणजे ऑफकोर्स तू तर हे सगळं बघितलंच असशील. आम्ही बकिंगहम पॅलेसला पण गेलो होतो, त्यानंतर शॉपिंगला पण गेलो. काकूंना तर इतकं आवडलं असतं ना. आणि बकिंगहम पॅलेस बघून परी खरंच रेडी झाली असती. बहिणीसाठी पण मला काहीतरी घ्यायचं होतं, पण मला सुचलं नाही काय घेऊ. नेहा, हे बघ, तुला एखादी गोष्ट आवडली, घ्यावीशी वाटली तर प्लीज घे. मी इकडनं पैसे ट्रान्सफर करतो. ओके? नाही नाही, पैसे आहेत माझ्याकडे आणि त्यात बसेल तसंच काहीतरी घेईन. आणि तुला माहितीये इथे आम्हाला डेली अलाउन्स पण मिळतो. काय बोलते काय? हो, अरे वा. असं काय करतोय यश? हा कंपनीचा रूल आहे, माहितीये ना तुला. ओ राईट राईट राईट, युअर राईट. सॉरी, मी विसरलोच होतो. आणि तुला माहितीये आकाश पाळणा पण बघितला आज मी. त्याला लंडन आहे असं म्हणतात. परीला तर खूपच आवडलं असतं. खूप मजा आली इथे. वाव, तुझं ऐकून मला आत्ताच परीला तिथे घेऊन यावं असं वाटतंय. बरोबर, पण खरंच तुम्हा सगळ्यांना खूप मिस करते मी. पण आपण इथे नक्की येऊया. हा नक्की. आणि बघ, तू आता सारखी सारखी अशी आमची आठवण काढू नको. इकडे आम्हाला उचक्या लागतायत. आणि तू हे सगळं जे वर्णन करून सांगते ना तिथलं, ते जर का परीला कळलं ना तर अजून चिडेल ती माझ्यावर. बरोबर. मला सांग, परी कुठे? परी ऍक्च्युली तयार होते. कसली तयारी? अगं, ओजसचा आज बर्थडे आहे, तर तिकडे बोलवलंय आम्हाला. ओ, मग तुम्ही खूप बिझी असाल ना. या यश, थँक्यू. एकतर तुझं एवढं काम आहे, त्यात तू परीला पण सांभाळतोयस. मी माझ्या फ्रेंड बरोबर मजा करायला चाललोय. आम्ही इथे तिचं वेकेशन एन्जॉय करतोय. तू कशाला मध्ये येते? तुम्ही मजा करा. लव्ह यू. काय? किती गोड ग परी, अशी शाण्यासारखी वागा. गुड गर्ल, माय स्वीट गर्ल. अहो, आत या ना. बघा ना, परी किती सुंदर दिसतीये. तुम्ही आणलेलीच फ्रॉक घातलीये तिने. नाही, मी इथेच ठीक आहे. नाही, बरोबर आहे. बरं आहे की त्याचं त्याला कळलं ते. आजोबा, तुमच्या दोघांची कट्टी आहे का? सांगा ना आजोबा. परी, चल चल बाळा, नाहीतर मग तिकडे केक कापल्यानंतरच तुम्ही पोहोचाल ग. चल जाऊयात आपण. मी गेल्याशिवाय उजेश कधीच केक कापत नाही. हो बाळा, पण वेळेवर पोचायला हवं ना. चल जाऊयात. ये. हो 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 परी.
परी, हे जे आपण असं मॅचिंग मॅचिंग केलंय हे बरं वाटतंय ना? अरे एकदम परफेक्ट. परफेक्ट. ओके. ओ गॉश, इथे तर सगळ्या बायकाच आहेत. मोठी ताई. अरे परी, कशी आहे तू? मी मस्त. अरे मस्त दिसताय, मॅचिंग मॅचिंग. मी काय म्हणतो गुड्डी, सगळ्या बायकाच दिसत आहेत. बाबा कंपनी कुठे बसली आहे? अरे तुला माहित काय? मी ठेवतो त्यांना, मुलांना. अगं मी काय करते, आलं लसूणची पेस्ट करून घेते आणि थोडं कोथिंबीर टाकलं ना आणि जिरं टाकायचं, मस्त टेस्ट होते, खूप मस्त लागतात ते. अरे थांब थांब. नाही, ते आत गेलंय, ते जरा बाहेर काढायला म्हणत होतो की. तो मी काय म्हणते, बटाटे छानपैकी स्मॅश करायचे आणि ना त्यामध्ये मीठ टाकायचं आणि कढीपत्ता आणि उडदाच्या डाळीची फोडणी द्यायची. यांचं लक्ष तर त्या काकूंकडे. ग्लास भरत आलाय काकू. काकू द्या ते सरबत, मी घेऊन जाते बाहेर. अगं नाही नाही, मी आहे ना, मी देतो ना बाहेर, काय प्रॉब्लेम नको, ती पोरं गंडवतायत तुला. 2-2 वेळा सरबत घेऊन झालंय त्यांचं. नाही. मग पिऊ दे ना, त्यात प्रॉब्लेम काय? बाकीच्या बायकांना पुरायला हवं ना. काकू मला द्या, मी घेऊन जाते सरबत. सर मी तुम्हाला म्हटले ना, आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. हो मी ती सर फाईल उद्यापर्यंत सकाळी क्लिअर करून देईन सर. हो 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 सर. हो 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 सर. ओके. हो सर. नाही नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही सर. हो हो होऊन जाईल सर. हो ओके सर. हा हा हा. हो 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 सर. सर मी तुम्हाला म्हटले ना, ते होऊन जाईल सर. सर मी त्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला काल रात्रीच मेल केले. हो सर. हो चालेल सर. हो नो प्रॉब्लेम. थँक्यू. लेले काकू चला ना लवकर केक कटिंग करूया. तू आता आलीस ना? आली नाही तर कसली काही केक कापायची? घरची सगळी कामं करून आलीये मी, पण आता 2-5 मिनिटं नाही झाले तर घरून सारखे फोन यायला लागलेत की कधी येणार आहेस. आणि सासूबाई पण विचारताय किती वेळ लागणार आहे. सांग त्यांना वेळ आहे जरा. थोडा वेळ तुम्हा सगळ्यांबरोबर घालूया, थोडा वेळ स्वतःसाठी काढूया, पण जमतच नाही. तुझ्या सासूबाई सुद्धा कमालच आहे. अगं त्यांनाच घेऊन का नाही आली? म्हणजे फोनची कटकटच नसते ना. खरंच यांना ब्रेकच मिळत नाही. आज यांना थोडा ब्रेक मिळायलाच हवा. आज पुरुषांनी टेक ओव्हर करून यांना रिलॅक्स करायला हवं. गुड आयडिया. पण इथे तर मी एकटाच पुरुष आहे. हरकत नाही. याचा अर्थ मीच आजचा यांचा दिवस स्पेशल कर. परी थोडी शांत काय ग? सगळे त्यांच्या आईला चिअर करतायत आणि माझ्या आईला नंदीला आहे, तर मी तिला कसं चिअर करणार? वा खरंच ग. मी काहीतरी करते. जरा 1 मिनिट थांबा सगळ्यांनी. आता काय झालं? आज नेहाताई असती तर किती मजा आली असती ना. तिचा रिप्लेसमेंट म्हणून यश दादा आहे ना, तो तर खेळूच शकतो. अरे खेळ ना दादा, अरे खेळ.
माझ्यासाठी खेळ ना. बच्चा सगळ्या बायका आहेत बेटा, मी कुठे खेळणार त्यांच्यामध्ये. प्लीज फ्रेंड, नाही तर आपण दोघं खेळूया. अरे यश, अरे ही तुझी खुर्ची आहे बघ ना, परीने पकडली ना. अरे फ्रेंड, पटकन खुर्ची पकडली आहे. थँक्यू. अरे कशाबद्दल? कशाला काय विचारतोस? अरे तू आल्यामुळे तर आमचा वेळ चांगला गेला ना. हो पण तुमचीच कल्पना होती ही. तर आम्हाला एक सेल्फी सर. हो शोर 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 या या. गुड्डी ही पण फ्रेंडला शेवटी तो गेम कळला ना. हो, आणि आम्ही खूप मज्जा केली. जशी आई आणि मी रोज मज्जा करतो ना, तशी फ्रेंड आणि मी मज्जा केली. हो. परी, आपण तुझ्या वाढदिवसाला पण ना संगीत खुर्ची ठेवूयात. म्हणजे तुझा वाढदिवस आपण इथे लॉन मध्ये साजरा करूयात. आणि ना तुझ्या सगळ्या फ्रेंड्सना बोलूयात. हा, ओजसला पण. हो. वाव, तो तर तुझा बेस्ट फ्रेंड आहे ना, त्याला तर बोलवलंच पाहिजे. आणि त्यालाच कशाला, अगं तुझ्या तिथल्या सगळ्या फ्रेंड्सना, काका काकूंना, गुड्डी दिदीला, ओजसच्या आईला, आपण सगळ्यांना बोलूयात. मिथिला इकडे. ही माझी नवीन पुस्तकं आली आहेत ते. हो का? ठीक आहे, मग सांगूया आपण त्यांना. बंडू काकांना फोन लावलाय. ठीक आहे. हॅलो बंडू काका, मी परी बोलते. हा परी, अगं बाळा कशी आहेस तू? मी बरी आहे काका. बंडू काका, आज फ्रेंडनी माझ्या नवीन शाळेतून पुस्तकं आणली आहेत. मी सिनियर केजी मध्ये गेली ना. हो. पण मग आता त्या पुस्तकांना छान कवर घाल, त्यांना नीट मायेनं ठेव. हा, आणि त्यांना म्हणा वर्षभर मला खूप चांगलं शिकू दे तुमच्याकडून, आणि त्यांच्याशी फ्रेंडशिप कर. हा. काका, आम्ही आजच पुस्तकांना कवर घालणार आहोत. आम्ही? अगं बाळा, पण तुझा बंडू काका कुठे आहे तुझ्या बरोबर? तुम्ही नसलात तरी फ्रेंड आहे ना. फ्रेंड आणि मी कवर घालणार आहोत. कवच? मी तर कधीच पुस्तकांना कवच घातली नाहीयेत. माझ्या हातात नेहमी कवड पुस्तकच आली आहेत.
आज त्या आल्याच्या चहाची आठवण आली यार. हो रे, तुला प्यायचाय चहा? प्यायचाय तसा चहा आणि अशी गरमागरम भजी कवर्स घालून झालेली आहेत. पाहिजे? येस. ए मिथिला, आमच्यासाठी मस्तपैकी गरमागरम कांदा भजी आणि जाताना स्टाफला सांग म्हणून जा. नाही तर नको. परी, तुला आईला दाखवायचं आपण कवच कशी घातली ते? हाय. हाय परी बाळा, कशी आहेस? मी मस्त. आई, आज फ्रेंडनी माझ्या नवीन स्कूल मधली पुस्तकं आणली. आम्ही सगळ्यांनी मिळून कवर सुद्धा घातले. सगळ्यांनी मिळून म्हणजे? विश्वजित आजोबा, सत्यजित आजोबा, फ्रेंड, मी. अरे वा. हॅलो, कशी आहेस? हो आजोबा, मी मजेत. आज जरा बाहेर आलो. गुड. तुला माहिती आई, फ्रेंडना कवरच घालता नाही येत. आम्ही कॉम्पिटिशन लावलेली, त्याच्यामध्ये मी जिंकली. इथे थोडं नेटवर्क नीट नाहीये, मी आलोच. तू जर का अशा प्रत्येक छोट्या गोष्टीवर रडणार असेल ना, तर यापुढे आम्ही तुला फोनच नाही करणार. अरे नाही रडणार, सॉरी. तुझं सेशन असेल ना आता? चल तू एन्जॉय कर, मी नंतर बोलतो तुझ्याशी. ओके? आय लव्ह यू. I love you too. And I really miss you. Bye. इथे रेंज नीट काय येत नाही, कळत नाही कधी कधी. अरे काय रे, तुला काय वाटतं मी डायरेक्ट काय पन्नाशीचा म्हणून जन्माला आलो काय? अरे मी तुझ्या वयाचा होतो. करेक्ट आहे. अरे वा 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 वा. अरे कांदा भजी? हो, गरम गरम भजी आणि चहा सुद्धा आणलाय. इथे रेंज नीट काय येत नाही, कळत नाही कधी कधी. अरे काय रे, तुला काय वाटतं मी डायरेक्ट काय पन्नाशीचा म्हणून जन्माला आलो काय? अरे मी तुझ्या वयाचा होतो. करेक्ट आहे. अरे वा 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 वा. अरे कांदा भजी? हो, गरम गरम भजी आणि चहा सुद्धा आणलाय. सगळं खाणार आहेस? हो, मला भजी खूप आवडते. अरे तुला काय नाही आवडत? चमचमीत दिसलं की तुला आवडत. काय झालं? काय जोक झाला?
नाही, सगळे हसताय म्हणून हसायला काय झालं? नाही, थोडा वरचा आहे. राईट पप्पा. पण मिथिलाला कळलंय का? काय माहिती नाही, विचार तिला. परी, चला आता आपण पुस्तकं जागेवर ठेवूया. का? अजून काम झालं नाहीये. कवच टाकून झालीत की आता. पण अजून नाव काढायचंय ना. अरे हो की. नाही, भजी दिसल्याबरोबर सगळं काम विसरले. सगळ्यांचं एकदम पिकुचू झालाय. ठीक आहे, नाव नंतर घालता येईल ना बेटा? नंतर नको, आता हलूया नाव. हिचं नाव म्हणजे परी नेहा कामत, म्हणून टाळतोय हा. दॅट्स स्मार्ट. अगं सगळे आता कवच घालून दमले. कवर घालून बंडू काका सुद्धा दमत नाही. पॅलेस मध्ये राहून उपऱ्यासारखं वाटत होतं. पण फायनली या प्रॉपर्टीवर आपलाही हक्क असणार. का थांबलात? नाचा. हो. या वेलसाठी काय काय केलं नाही मी. इतकी वर्ष प्रयत्न करत होते, फक्त म्हातारा दादच लागू देत नव्हता. साडीतली ती चिचुंद्री घरात काय आली, म्हातारा बदलूनच गेला. खडूस म्हातारा एकदम प्रेमळ आजोबा झाला. वा, दॅट्स वंडरफुल. जे झालंय ते चांगलंच झालंय. तर एकदा हे म्हाताराच्या हातून निघालं ना की इतरांना मूर्ख बनवणं खूपच सोपं आहे. मग तो विश्वजित असू दे नाही तर यश. तुम्ही बघा, 6 महिन्यात ही प्रॉपर्टी माझ्या नावावर नाही केली. नावाची सिम्मी नाही. सिम्मी, मला नाही वाटत यश हे मान्य करेल. शट अप. नाचा. बहिणी बोलवलं का? हे काय? या तुम्ही परत टूर साठी निघालात का? मिथिला, एवढी मूर्ख राहू नकोस ग. मिल्कशेक प्यायल्याने अक्कल येते तसं नाहीये. हे मिल्कशेक माझ्यासाठी नाहीये, काही परीसाठी आहे. तिच्या नादात सगळं हातातून घालवणार आहेस तू. म्हणजे हे जे आईपणात रमलीस ना तू, त्यातून बाहेर पड जरा. परी परी करत फिरत असतेस ना तिच्या आजूबाजूला. नेहा आली ना तर ढुंकून बघणार नाही तुझ्याकडे. कळलं का? सोड हे सगळं, बस इथे. हे बघ, मी तुला सांगते, हे बघ, युरोपच्या या प्रत्येक देशामध्ये ना आपलं एक ऑफिस आहे. कारण तिथल्या प्रीमियम ब्रँड्स बरोबर आपली पार्टनरशिप आहे. बघून ठेव आपली प्रॉपर्टीज, आपली संपत्ती कुठे कुठे आहेत ते. मी नेमकं तेच करते. कारण आज काय तुला माहितीच आहे. नाही काय आज? हे तू चोरून इकडे सोडलंयस वाटतं. परीच्या मागे फिरतेस तर वेळ मिळत नसेल ना तुला. तुला खरंच माहित नाही? म्हणजे घरच्या नोकरांनाही जे माहितीये ते तुला माहित नाही? घरच्या नोकरांना पण काय? वहिनी सांगा ना मला प्लीज. मिथिला, अगं पप्पा आज व्हील वाजवणार आहे. हो. येस. आपल्या वाट्याला काय काय येणार आहे ना ते आपल्याला आज कळणार आहे. पप्पानी मला सांगितलं होतं हे. तुला नाही सांगितलं? ते तुम्हाला बोलले? ऑफकोर्स. ते मला म्हणाले, समी तुझ्या हक्काचं, तुझ्या वाट्याचं जे आहे ते मी तुला देणारच. पण तुला आज जर काही कमी मिळालं ना तर मिथिला तुला स्वतःच्या बाजूने बोलता यायला हवं. हो, लक्षात ठेव हे. आणि विश्वजितला हे सांग की आपल्याला आपल्या हक्काचं मागायचंय. पण बहिणी, मागायचं कसं? जे आपल्या हक्काचं आहे ते मागायला काय प्रॉब्लेम आहे तुला? विश्वजित मुलगा आहे त्यांचा, सो पप्पांना त्याला काहीतरी द्यावंच लागेल. त्यामुळे तू विश्वजितलाही हे सांग की पण त्या दोघांमधून विस्तव जात नाही ना.
पप्पांनी जर चिडून व्हील बनवलं ना तर मात्र विश्वजितला काहीही मिळणार नाही. मग कसं होणार ग तुझं? म्हणजे बघ ना, अनफॉर्च्युनेटली आधीच तुला या घरात काही किंमत नाहीये. असं झालं तर याच घरात तुला नोकर म्हणून वावरावं लागेल. नाही 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 मिथिला, तू असं होऊ देऊ नकोस, कळलं ना? पण ऐक, पप्पा तरी सांगतीलच की मी जे लिहिलंय त्यात काडीचाही बदल होणार नाही, पण तू ह्याकडे लक्ष देऊ नको. आजपर्यंत तुझ्यावर खूप अन्याय झालाय, तो आज व्हील वाचन होताना होऊ देऊ नकोस मिथिला. मिथिला, रिलॅक्स रिलॅक्स, एवढं टेन्शन घेऊ नकोस का? विश्वजित बारा वागतोय ना तुझ्याशी, बोलून घ्या त्याच्याशी. हो वहिनी, येत आहे का तुझ्या लक्षात मी काय बोलतेय ते? हो, मी बोलेन यांच्याशी. यांच्याशी? याच्या आधी तर त्यांच्याशी होतं, आता एकदम यांच्याशी. अरे लाजू नको. काहीतरीच बहिणी तुमचं. येते मी. इकडे. काय? हे मिल्कशेक परीसाठी. हो. बहिणी, पण हे परी. परीच्या मागे मागे करत राहिलीस ना तर हा असाच रिकामा ग्लास हातात येईल. डोळ्यावर जी झापडं लावलीस ना आईपणाची,